नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी 6 एपिसोड 12 चा खरा आणि पूर्णपणे अनबायस्ड रिव्ह्यू. आजचा एपिसोड लक्षात राहिला तो प्रामुख्याने राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील वादामुळे आणि कॅप्टन्सी टास्कमुळे उघड झालेल्या खेळाडूंच्या खऱ्या मेंटॅलिटीमुळे. थेट रिव्ह्यूला सुरुवात करूया. आज घरात फार मोठा गोंधळ नसला तरी वातावरण नक्कीच तणावपूर्ण होतं. कॅप्टन्सी टास्कमुळे घरात प्रेशर वाढलेलं दिसलं आणि प्रत्येकजण आपापल्या फायद्याचा विचार करताना जाणवला. आजचा एपिसोड हा भांडणांपेक्षा जास्त माइंड गेम हेवी होता, जिथे शांत राहून खेळणारे आणि संधी साधूपणा करणारे दोघेही स्पष्ट दिसले. आजचा कॅप्टन्सी टास्क हा केवळ टास्क नव्हता, तर तो इगो, लीडरशिप आणि पेशन्सचा खरा टेस्ट होता. काही कंटेस्टंट्सनी हा टास्क खेळ म्हणून खेळला, तर काहींनी तो पर्सनल इशू बनवला. सगळ्यांनाच कॅप्टन व्हायचं होतं, पण फेअर प्ले फार कमी जणांकडे दिसला. या टास्कमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली: घरात सध्या ट्रू लीडर कमी आणि ऑपॉर्च्युनिस्ट जास्त आहेत. आजचा एपिसोड पूर्णपणे वेगळ्या वळणावर गेला तो राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्या वादामुळे. राकेश आज काम पण फर्म होता. तो मोठ्याने ओरडला नाही, पण त्याचं म्हणणं स्पष्ट होतं. गेम इज गेम. इमोशन्स बाजूला ठेवायला हवेत. त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की तो कॉम्प्रोमाइज करणार नाही. दुसरीकडे अनुश्री आज इमोशनली रिॲक्ट झाली. तिला असं वाटलं की तिचं मत आणि एफर्ट कमी लेखलं जातंय. ती आक्रमक नव्हती, पण हर्ट आणि फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होतं. हा वाद भांडणापेक्षा जास्त इगो क्लॅश आणि मिसअंडरस्टँडिंग वाटला. इतर कंटेस्टंट्सकडे पाहिलं तर काहींनी राकेशची साईड घेतली, काहींनी अनुश्रीला सपोर्ट केलं आणि काही जण नेहमीप्रमाणे आजही सेफ आणि इनविजिबल राहिले. त्यामुळे घरातील ग्रुपिझम आणि सायलेंट गेम प्ले पुन्हा एकदा समोर आला. एकूणात पाहिलं तर एपिसोड 12 ओव्हर ग्रॅमॅटिक नव्हता, पण तो पुढच्या मोठ्या भांडणांची पायाभरणी करणारा एपिसोड नक्कीच होता. तुमच्या मते राकेश बरोबर होता की अनुश्री? आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये खरा लीडर कोण वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या रिव्ह्यूमध्ये.